हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर बघा, आपण आलो आहे नवीन रेसिपीसोबत. हे बघा, तर मी कुकर घेतलेला आहे. कुकर छान गरम झालेला आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल पण छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये राई जिरे घालायचे आहेत. राई जिरे छान तडतडू लागले की त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कढीपत्ता पण घालायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे, नंतर कांदा घालायचा आहे. तर बघू शकता तुम्ही. तर माझ्या व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला, रेसिपीचे एकदम साधे सिंपल तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, इथे मी कांदा मोठ्या आकाराचा कापून घेतलेला आहे, बारीक तो घातलेला आहे. कांदा पण असा छान परतून घ्यायचा आहे, थोडा म्हणजे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त लालसर पण नाही, पण अर्धा असा होऊ द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने कांदा झाल्याच्या नंतर आपण इथे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा मी कुटून घेतलेली आहे उकळीमध्ये, त्याचा पेस्ट टाकणार आहे. उकळीमध्येच कुटून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये केलेलं नाही मी बारीक. तर बघू शकता, कांदा अशा प्रकारे आपला छान असा भाजत आलेला आहे. तर आपण इथे टाकणार आहोत आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट. म्हणजे हे उकळीमध्ये मी कुटून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये कुटताना मिरची पण घालू शकता. मी इथे नाही घातलेली आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे, म्हणजे झटपट बनवण्यासाठी. जर कामाला कुठे जायचं असेल, टिफिनमध्ये द्यायचं असेल, तर पटकन झटपट आपण बनवू शकतो. तर अशा पद्धतीने इथे आपला अद्रक, लसूण, कांदा हे सगळं मसाला पण छान असा बघू शकता तुम्ही, छान असा भाजलेला आहे. आपण आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो पण एक मोठ्या आकाराचा घेतलेला आहे मी. सगळं कापूनच घ्यायचं आहे. तुम्ही म्हणजे ग्रेव्ही पण करू शकता याची, मिक्सरमध्ये टोमॅटो कांद्याचा पेस्ट करून टाकू शकता. पण अशा पद्धतीचं पण खूप छान टेस्टी होतं. आणि कुकरमध्ये हे सगळं गाळा होऊन जातं ना, टोमॅटो पण छान आपला गाळा होतो, एकदम असं मऊ लुसलुशीत असं छान असं त्याचा पेस्ट तयार होतो. त्यामुळे खूप छान लागतं, हे पण चव लागते याची पण. आणि डायरेक्ट झटपट बनवण्यासाठी हीच पद्धत चांगली आहे. तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. तर बघू शकता, इथे आपले टोमॅटो पण छान असा विरघळलेला आहे. आता यामध्ये मीठ घालणार आहे मी, म्हणजे राहिला असलेला टोमॅटो पण छान असा आपला विरघळून जाईल, म्हणजे गळून जाईल चांगला. तर बघू शकता, इथे टोमॅटो पण आपला छान असा मिक्स झालेला आहे. त्यामध्ये दिसत नाहीत आपला टोमॅटो आता. तर अशा पद्धतीने छान आपला मसाला असा भाजलेला आहे. आपण यामध्ये आता मसाले हे बघा, इथे कांदा लसूणचा मसाला असतो ना, ते घेतलेला आहे मी. कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे मी, 1 मोठा चम्मच. हळदी पावडर घालायचं आहे. तुम्ही यामध्ये दुसरे कोणते पण मसाले घालू शकता. हे बघा, इथे सब्जी मसाला घेतलेला आहे मी, म्हणजे चिकन मसाला. लाल मिरची पावडर घेतलेला आहे. हे तिखट आहे खूप, त्यामुळे मी थोडंच घेतलेलं आहे. कलरचा नाही, हा तिखटवाला आहे. मिरच्या दळून बनवते मी घरीच, तोच आहे. खूप तिखट असतो हा. तर अशा पद्धतीने यामध्ये चिकन मसाला पण घालू शकता तुम्ही, मिसळ मसाला पण घालू शकता. मिसळ मसाल्याने पण खूप छान आणि टेस्टी ही भाजी बनते. तर ही भाजी झटपट बनवण्यासाठी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही. तर आता हे बघा, मी यामध्ये टाकणार आहे आता मेन म्हणजे हे बघा, चवळी. ही भिजत घातली होती मी रात्रीच, आणि मी इथे सकाळी ही बनवायला घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, छान स्वच्छ धुवून इथे मी टाकलेली आहे. छान अशी मिक्स करायची आहे मसाल्यामध्ये छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर पाणी हवं तर गरम करून पण तुम्ही घालू शकता. पण इथे कुकरमध्ये बनवताना मी डायरेक्ट थंडच पाणी घातलेलं आहे, कारण की कुकरमध्ये आपल्याला अशा पण शिट्ट्या करूनच घ्यायच्या आहेत, त्यामुळे. तर छान असा मसाला असा लागलेला आहे आपल्या याला. तर अशा पद्धतीने आपण आता यामध्ये पाणी घालणार आहोत. तर बघू शकता किती मस्त दिसते आणि एकदम झटपट तयार होते अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हे कडधान्यांना खायला खूप चांगले असतात, त्यामुळे खाल्ले पाहिजे. हप्त्यातून 1-2दा तरी कडधान्य खाल्ले पाहिजे. तर बघू शकता, यामध्ये मी इथे उकळीत कुटून घेतलं होतं तेच पाणी मी थोडंसं घातलेलं आहे. आणखीन आपल्याला पाणी घालायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. सुक्की जर करायची असेल, तुम्ही आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरला शिट्ट्या करून घेऊ शकता. म्हणजे इतकंच पाणी घालायचं आहे आणि कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे जास्त म्हणजे ग्रेव्ही थोडी बनवायची आहे जास्त, तर त्यामुळे मी इथे
जास्त पाणी घालत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी इथे जास्त पाणी घातलेलं आहे कारण की जास्त ग्रेव्ही करायची आहे. तर कमी ग्रेव्ही करायची असेल तर आधी जितकं पाणी होतं तितकंच घालायचं आहे. तर त्या बघू शकता इथे अशा पद्धतीने मी इतकं पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपण शिट्ट्या करून घेऊया. एक शिट्टी मी फास्टमध्ये करून घेतलेली आहे. नंतर मी आरामामध्ये आरामात 3 शिट्ट्या करून घेते स्लोवर. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 शिट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट आपली ही शिजून जाते. तर बघू शकता इथे 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपली ही अशा पद्धतीने बनलेली आहे भाजी. तर बघू शकता किती मस्त तरी पण आलेली आहे आणि एकदम ग्रेव्ही जमलेली आहे. तर तुम्ही याला ना हलकंसं थोडं स्मॅश पण करू शकता. म्हणजे थोडंसं स्मॅश करायचं आहे, जास्त सगळीच मॅश करायची नाही आहे. थोडंसं काही स्मॅश करायचे म्हणजे की आपली ग्रेव्ही पण तयार होईल छानपैकी. तर बघू शकता इथे खूप मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि भातासोबत पण खाऊ शकतो, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकतो अशा पद्धतीने बनवल्याच्या नंतर. तर बघू शकता अशी कुकरमध्ये आपली कमीत कमी 10 ते 20 मिनटामध्ये आपली भाजी बनवून तयार होते. तर ही अशी झटपट पद्धतीने बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. एकदम सिंपल पद्धतीने बनवते मी, जसं मी घरी बनवते ना तसे तुमच्यासोबत पण शेअर करते मी. तर अशा पद्धतीने तर बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. बघा इथे प्लेटमध्ये एकदम मस्त शिजलेली पण आहे. 4 शिट्ट्यामध्ये एकदम गाळा झालेली आहे. थोडंसं स्मॅश केल्याच्या नंतर थोडंसं ग्रेव्ही पण होऊन जाते. तर अशा पद्धतीने छान बघा किती मस्त अशी तरी पण आलेली आहे आणि खायला पण एकदम मस्त लागते. तर बघू शकता सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, वेगवेगळ्या पद्धतीने सगळे बनवतात. कुणाची पद्धत वेगळी तर कुणाची वेगळी. ही माझी तशी सिंपल पद्धत आहे. तर मी अशा पद्धतीने बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला कशा वाटतात माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपली प्लेट मी तयार केलेली आहे. तर आता हे तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, डाळीसोबत कशाबरोबर पण खाऊ शकता. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.